A very, very warm welcome. Very, very warm welcome in our morning meditation sessions. आपण सध्या एक सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण ऑरा म्हणजे काय, सेवन चक्रा म्हणजे काय आहे, सेवन चक्राचं रिलेशन काय आहे आपल्या पूर्ण शरीरासोबत, सेवन चक्र इम्पॉर्टन्स काय आहे. आपण आतापर्यंत टॉपिक कव्हर केला व्ह्यूज रिलेटेड टुवर्ड सेवन चक्रा, इंट्रोडक्शन ऑफ सेवन चक्रा, सातही चक्रांची निर्मिती होण्यामागचं रिझन आहे त्याबद्दल आपण बघितलो. त्यानंतर आपण बघितलं की पंचतत्वासोबत हे सातही चक्र कसे अलाईन आहे. त्यानंतर शक्तीचे जे स्थान आहे, शक्ती तत्व जे आहे ते कशा प्रकारे अलग 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 भागामध्ये ह्या सातही चक्रासोबत आपल्या शरीरामध्ये ऊर्जेच्या रूपात व्यक्त आहे. आज आपण बघणार आहोत हे जे सेवन चक्र आहेत यांचं नवग्रहांसोबत काय रिलेशन आहे. आणि हा एक खूप चांगला इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्यामध्ये तुमचे एक व्ह्यूज क्लिअर होतील. त्या व्ह्यूजच्या अनुसार तुमचं ते माइंड प्रोसेस जो थॉट आहे तो क्लिअर होईल, की ज्यामध्ये तुम्हाला समजेल की जे नवग्रह आहेत, नवग्रहाचा जो दोष आहे हे सगळं काही अलाईन आहे सेवन चक्र सोबत. जसे जसे सेवन चक्र तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्याला ऍक्टिव्ह करत जाता, तुमच्या लक्षात येईल की सातही चक्र जसे जसे ऑन होत आहे, ऍक्टिव्ह होत आहे, बॅलन्स होत आहे, चार्ज होत आहे, तुमच्या शरीरामधले हे जे सात चक्र आहे, नवग्रह आहेत, ते नवग्रह पूर्णपणे व्यवस्थित काम करून राहिले. तुमच्या शरीरामध्ये नवग्रहांची जी ऊर्जा आहे ते प्रॉपरली बॅलन्स होऊन राहिलेली आहे, प्रॉपरली वर्क करत आहे. हे सगळ्या गोष्टी अलाईन आहे आपल्या एनर्जी फील्ड सोबत, आपल्या माइंडसेट सोबत. जर तुमचं माइंडसेट असेल, जशी तुमची ऊर्जा असेल, जशी तुमची ऑरा असेल, आपोआप त्याच्याशी रिलेटेड हे नवग्रह, हे 27 नक्षत्र, वास्तूची ऊर्जा, पितृची ऊर्जा, तुमच्या देवी देवताची ऊर्जा, कुळदेवाची ऊर्जा, तुमच्या घरातले कुळ गुरु असतात, पिढीन पिढीपासून त्यांच्या वंशाला आपण ऍज अ गुरु मानलेलं असते, त्यांची ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, कर्मदोष, हे सगळेचे सगळे हळूहळू हळूहळू बॅलन्स होत चालले. त्यानंतर पॉझिटिव्ह होत चालले. आणि एक काळ वेळ असा येईल की जेव्हा तुम्ही फुल परफॉर्मन्स मध्ये तुमची बॉडी, तुमचं माइंड, तुमचे थॉट वर्क करायला लागेल. आणि जेव्हा अशी गोष्ट होईल ना, तेव्हा ते ग्रह दोष काय असतात, मंगळ दोष, शनी दोष, त्यानंतर पितृचा दोष कुंडली अनुसार, त्यानंतर अलग अलग प्रकारचे जे नकारात्मक कॉम्बिनेशन आहे कुंडलीचे, ते झालं, कालसर्प झालं, या सगळ्या गोष्टी आहे ना ऍटोमॅटिकली चेंज होऊन जाईल. ऍटोमॅटिकली चेंज होऊन जाईल. का? कारण की याचं आपण एक स्वरूप समजून घेऊ. याचं स्वरूप काय आहे? याचं स्वरूप आहे की ह्या सगळ्याच्या सगळ्या जे दोष आहे, काही निगेटिव्ह बाधा आहे, काही एनर्जीज आहे, निगेटिव्ह एंटिटीज आहे, ह्या आपल्या लाईफ मध्ये वर्क करत आहे इन द फॉर्म ऑफ एनर्जी. कारण की हे शरीर जेव्हा ऍक्ट करून राहिलं, काहीतरी क्रिया करत आहे, या क्रिया करण्याच्या मागे काय आहे आपण समजून घेऊ. तर ऊर्जा आहे. ऊर्जा आहे म्हणूनच ही गाडी काम करून राहिली ना. आता ही एनर्जी कशी आहे, कोणत्या प्रकारची आहे, तो एक अलग मॅटर आहे. बरोबर. आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे
की ही नवग्रहांच्या एनर्जी सोबत आपली बॉडी कशी काम करते. जेव्हा सर्व काही एनर्जीच आहे आणि त्या एनर्जी मध्ये जर आपण त्या एनर्जीलाच मुद्दा बनवला, त्या एनर्जीलाच पकडलं आणि त्या एनर्जीचा विस्तार केला, त्याच एक्सपान्शन करून घेतलं, मला सांगा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार की नाही. असं समजा की कुठंतरी झिरो लाईट लागलेला आहे, एक एलईडी लाईट लागलेला आहे, कुठंतरी हिरवा लाईट, कुठं पिवळा लाईट, कुठं 12 वॅटचा लाईट, 8 वॅटचा लाईट, कुठे 20-25 वॅटचा लाईट, कुठे 40 वॅटचा लाईट, कुठे 60चा, कुठे 100चा. असे असे हळू छोटे 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 लाईट लागलेले आहे. त्याच्या अनुसार कुठे कमी प्रकाश आहे, कुठे जास्त प्रकाश आहे, कुठे मध्यम प्रकाश आहे, कुठे कुठे तर अंधारच आहे. कोणते कोणते लाईट अशी आहे ज्याच्यावर धूळ इतकी बसून गेली की ते असून आणि नसून काही फरकच नाही पडत. आणि अशा मधात जर आपण एक सडनली हॅलोजनचा बल्ब लावून टाकला, 1000 वॅट. आता मला सांगा, जेव्हा 1000 वॅटचा बल्ब ऑन होईल तर त्याच्या समोर हे जे छोटे छोटे लाईट्स आहे याचं काही अस्तित्व उरेल का? काहीच नाही. ज्या लाईटच्या समोर क- भिंत आलेली आहे, कपडा आलेला आहे, ज्या लाईटच्या समोर धूळ बसलेली आहे, मला आता सांगा त्याचा काही अस्तित्व उरेल का? काहीच नाही. जे लोक प्रकाशासाठी कंदील घेऊन जाऊन राहिले, दिवा मेणबत्ती लावून राहिले, त्या हॅलोजनच्या समोर त्याचं काही अस्तित्व उरेल का? काहीच नाही. पण मला सांगा, जेव्हा हॅलोजन नव्हतं, जेव्हा हॅलोजनचा लाईट नव्हता, तेव्हा एक छोटस एलईडी चं सुद्धा महत्व होतं, छोट्याशा लाईटचं सुद्धा महत्व होतं, झिरो बल्बचं सुद्धा महत्व होतं, 2-4 वॅटच्या लाईटचं सुद्धा महत्व होतं. अं, जेवढे काही लाईट आहे, 8 वॅट, 12 वॅट, 40 वॅट, 100 वॅट, सगळ्या लाईटचं आपापल्या लेवलवर महत्व होतं की नव्हतं? प्रत्येक लाईटचं महत्व होतं. पण जसं 1000 वॅटचा लाईट लागला, सगळेचे सगळे महत्वहीन होऊन गेले, अस्तित्वहीन होऊन गेले. मग त्यांचं अस्तित्व समाप्त झालं का? नाही. त्यांचं अस्तित्व ह्या प्रकाशामध्ये मर्ज झालं. सेम लेवलवर खूप सारे आपल्या जीवनात दोष आहे, जे मी मागच्या टॉपिक मध्ये कव्हर केले. कर्माचा दोष आहे, ग्रहाचा दोष आहे, पितृचा दोष आहे, वास्तूचा दोष आहे, नकारात्मकतेचा दोष आहे. नकारात्मकतेमध्ये अलग 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 प्रकार आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. जेव्हा ह्या सर्व गोष्टी काम करून राहिल्या, तेव्हा आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हे जेव्हा प्रॅक्टिकली वर्क करते, कोणत्या फॉर्म मध्ये वर्क करते. प्रॅक्टिकली हे सगळे दोष, सगळी नकारात्मकता एनर्जीच्या फॉर्म मध्ये वर्क करते. आणि ही एनर्जी कुठे काम करते? या शरीरात काम करते. जशी ऊर्जा आहे त्याच्या अनुसार हे शरीर ऍक्ट करते, क्रिया करते. आता हे जेव्हा शरीर ऍक्ट करत आहे, त्या शरीरचे सगळे अंग, सगळे ऑर्गन्स, सगळे स्नायू, सगळं पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, हे वर्क कोणाच्या भरोश्यावर करत आहे? मग आपल्या लक्षात येईल काही सगळं सगळं सिस्टम जुळलेलं आहे या 7 चक्र सोबत. हे 7ही चक्र शरीरातल्या पर्टिक्युलर एरियाला गव्हर्न करत आहे, त्याला एनर्जी प्रोव्हाइड करत आहे. त्या एरियातले जे ऑर्गन्स आहे, जे अंग आहे, त्याला चालना देत आहे, शक्ती प्रदान करत आहे. आणि हे जे बाहेरील जे दोष आहे, नकारात्मकता आहे, ऊर्जा आहे, त्या ऊर्जा ह्या एनर्जी सोबत मर्ज होऊन आपल्या शरीरावर प्रभाव टाकत आहे. म्हणजे जर आपण हा मूल सोर्स, हा ऑरा, ही एनर्जी फील्ड हेच जर हाय करून टाकली, हे 7ही चक्र फुल फॉर्म मध्ये, पोटेन्शियल मध्ये एनहान्स करून टाकले, तर सिंपलची गोष्ट आहे, ह्या सर्व प्रकारच्या एनर्जीज
त्या पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, छोट्या असो की मोठ्या असो, ह्या हॅलोजनच्या प्रकाशामध्ये मर्ज होऊन जाईल. आणि जसे ह्या प्रकाशात मर्ज झाल्या, तुरंत आपल्या लक्षात येईल की आपलं जीवन ऍटोमॅटिकली खूप सुंदर व्हायला लागलं, बॅलन्स व्हायला लागलं, जीवनात प्रोग्रेस दिसायला लागली. आता खूप सारे क्रिया, कर्मकांड, रिच्युअल्स करायची गरज नाही आहे. खूप सारे उपाय करायची गरज नाही आहे. खूप साऱ्या पूजा करायची गरज नाही आहे. गोष्टी ऑटोमॅटिक होऊन राहिल्या. लाईफ इझी होत चालली. लाईफ खूप सुंदर होत चालली. जीवनामध्ये सक्सेस रेशो वाढत चालला. तुमची तब्येत, तुमच्या बाकीच्या गोष्टी आणखी आणखी सुधारून राहिल्या. तर आता आपण बघू हे नवग्रह कशा प्रकारे आपल्या सेवन चक्रासोबत अलाईन आहे. तर सगळ्यात अगोदर आपण समजलो की 7 चक्र तर आहेत. 7वं चक्र हे अनंतासोबत कनेक्ट आहे. आपल्या शरीरासोबत 6 चक्र कनेक्ट आहे. त्याला आपण षटचक्र म्हणतो. 6 चक्र: मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, त्यानंतर मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र. हे 6 चक्र आहेत. आता हे 6 चक्र 12 राशी जे आहे, त्या 12 राशीसोबत हे 6चे 6ही चक्र अलाईन आहे. आता हे ज्या 27 नक्षत्र आहे, 12 राशी नंतर घेऊ, 27 नक्षत्र, 27 नक्षत्रासोबत अलाईन आहे. 27 नक्षत्र जे आहे, याला ह्या टाइमच्या अनुसार किंवा 12 राशीच्या अनुसार डिवायडेशन झालेलं आहे. प्रत्येक राशीला नक्षत्राचा अडीच भाग भेटलेला आहे. अडीच भाग म्हणू किंवा आपण सवा भाग म्हणू. 2 पूर्ण नक्षत्र आणि तिसऱ्या नक्षत्राचं एक चरण, अशा प्रकारे 2 अडीच नक्षत्राचं मिळून एक राशी बनते. आणि त्या 12ही राशीला जेव्हा आपण डिवाइड करतो, तेव्हा 27 नक्षत्र पूर्णचे पूर्ण एक एक राशीमध्ये विभागलेले आहे. ठीक आहे. आता हे जे 12 राशी आहे, ह्या 12 राशी दोन आपल्या ज्या नाडी आहे, इडा आणि पिंगळा, ह्या इडा पिंगळा नाडीनुसार म्हणजे सूर्य नाडी, चंद्र नाडी, किंवा सौम्य आणि उग्र, ह्या दोन तत्वानुसार विभागलेले आहे. सौम्य तत्व आणि उग्र तत्व. एक आहे ऍक्टिव्ह, एक आहे पॅसिव्ह. एक एक शांत आहे, एक उग्र आहे. एक थंड आहे, एक गरम आहे. असे दोन भाग झाले, म्हणजे लेफ्ट आणि राईट. आता या 12 राशीला दोन भागामध्ये आपण विभागणी केली: मेष राशी, वृषभ राशी, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशी. अशा 12 राशी आहे. आता अलग अलग कन्सेप्ट आहे, अलग अलग थॉट प्रोसेस आहे, अलग अलग सेक्ट आहे, परंपरा आहे. प्रत्येक जण आपापल्या अनुसार चालत आहे. मला जे कळलं, मला जे समजलं, त्यानुसार मी हा चार्ट तुमच्या समोर ओपन केला आहे. काहीही असो, पद्धत कोणतीही असो, ग्रहाची स्थानं वर खाली, अलग अलग जागेवर कुठेही असो, एंड मध्ये आपल्याला काय समजायचं आहे, हे सगळे जण कोणत्या फॉर्म मध्ये वर्क करत आहे? एनर्जी फॉर्म मध्ये. आपण फक्त त्याला समजून चालू. त्यांच्या प्लेसमेंट आहे रिअल प्लेसमेंट आहे की चुकीच्या प्लेसमेंट आहे, याच्यावर पण लक्ष नाही द्यायचं आपण. ठीक आहे. आता याची सुरुवात कशी झाली? नाभी चक्रपासून. असं म्हटलं जाईल, नाभी चक्र हे मूळ आहे तुमच्या प्राणाचं, तुमच्या शक्तीचं. इथून सुरुवात झाली. आता प्लेसमेंट राशीची अशा अनुसार केल्या गेली. मणिपूर चक्रपासून सुरुवात झाली, तर पहिली राशी मणिपूर चक्रवर, दुसरी राशी अनाहत चक्रवर, तिसरी राशी विशुद्धी चक्रवर, चौथी राशी आज्ञा चक्रवर. त्याच दुसरं स्वरूप
पाचवी राशी आज्ञा चक्रवर, सहावी राशी बुध व विशुद्धी चक्रवर, सातवी राशी पुन्हा अनहद चक्रवर, आठवी राशी मणिपूर चक्रवर, त्याच्या खाली नववी राशी स्वादिष्ठानवर, दहावी राशी मुलाधारवर, पुन्हा एक सर्कल पलटलं, दहावी राशीवर मुलाधार चक्रवर, अकरावी राशी स्वादिष्ठान चक्रवर, 12 नंबरची राशी. ऍक्च्युली हे अलाइनमेंट आहे, हे नॉलेज आहे, ज्या अनुसार हे राशींची विभागणी केली. का? कारण की जे नकारात्मकतेचं लोक आहे ते तुमचं सुरू होते मूलाधार चक्रपासून. मूलाधार चक्र याचं स्ट्रॉंग काय आहे, बेस आहे. तर सगळ्यात खतरनाक जे राशी आहे किंवा सगळ्यात पॉवरफुल इम्पॅक्ट देणारे जी राशी आहे, ग्रह आहे, त्याला ठेवला गेलेला आहे मूलाधार चक्रवर. आणि नकारात्मकतेला कंट्रोल कोण करते? तर गुरु. म्हणून त्याच्यावर तर गुरुचं स्थान. एक वेळा नकारात्मकता कंट्रोल मध्ये आली, मग ऍक्टिव्ह सुरू होते, ऍक्टिव्हनेस तिथे सुरू झालं. मग वरची राशी. तर पहिल्या राशीवर आहे मंगळ ग्रह, दुसरी राशी शुक्राची, तिसरी राशी बुधाची, चौथी राशी चंद्राची, पाचवी राशी सूर्याची, सहावी राशी राहूची, सातवी राशी वरुणची, आठवी राशी इंद्राची, नववी राशी गुरुची, दहावी शनी आणि अकरावी यम, 12 नंबर केतू. अशा प्रकारे 12 राशी आणि 12 ग्रह आहे. लक्षात घ्या, 12 राशी आणि 12 ग्रह. या 12 ग्रहामध्ये नवग्रह हे मुख्य मेन ग्रह आहे. बाकीचे 3 ग्रह त्याला सपोर्टिव्ह आहे, त्याच्यासोबत चालणारे आहेत. त्या 3 ग्रहांची एनर्जी त्या नवग्रहांमधल्या बाकीच्या 3 ग्रहांच्या एनर्जी सोबत जवळपास अलाइनमेंट मध्ये आहे. त्यामुळे त्याला एवढं इम्पॉर्टन्स दिला जात नाही जेवढं नवग्रहाला दिला जाते. नवग्रहामध्ये सुद्धा 7 ग्रह इम्पॉर्टंट आहेत. ते 7 ग्रह राहू आणि केतू सोडून आहे. जेव्हा मी तुम्हाला ऑरा स्कॅन करून देतो त्यावेळेस मी हे ग्रहांची पोझिशन अलग दाखवतो. पुन्हा गडबड आली त्यावेळेस जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तर शनीची राशी 10 नंबर आणि 11 नंबर यामध्ये ज्योतिषनुसार 10 नंबरच्या राशीमध्ये 11 नंबरच्या राशीमध्ये कोणता ग्रह सगळ्यात पॉवरफुली वर्क करते? मंगळ ग्रह. लक्षात आलं? त्यामुळे मूलाधार चक्रावर मी मंगळाला स्थान दिलं. पण मंगळाची जी ऑरा आहे, मंगळाचं जे नेचर आहे, जर तुम्ही त्याला समजून घ्याल तर तुमच्या लक्षात येईल की मूलाधार चक्र आणि मंगळ ग्रह अलाइन आहे. दोन्हीही ग्रह चक्र आणि ग्रह स्टेबिलिटी, पोटेन्शियल, हिम्मत, ताकद, कर्म करण्याची वृत्ती, शरीराचं संरचना, दृढता, जीवनातलं स्थैर्य, धैर्य याला नोट करत आहे. त्यानंतर मी सांगतो स्वादिष्ठान चक्रावर शुक्र ग्रह. जर तुम्ही 12 नंबरची राशीमध्ये बघितलं आणि गुरुच्या राशीमध्ये, तर शुक्र ग्रह बॅलन्स काम करते. आता शुक्र ग्रह जो आहे ना, तो ऐश्वर्य, भोग, विलास, आकर्षण, वस्त्रालंकार, गायन, वादन, नृत्य, संसाराचा भोग एका शब्दात, हे घेण्यासाठी तो शुक्र आहे. आणि शुक्र ग्रह जर तुम्ही मायथॉलॉजीनुसार चालाल तर दैत्य गुरु सुद्धा आहे. म्हणजे जर शुक्र ग्रह कोणाच्या जीवनात अति बलवान झाला तर त्याचं जीवन जास्त टाइम चांगलं राहणे शक्य नाही आहे. त्यामुळे शुक्र कंट्रोलमध्येच असला पाहिजे. जास्त शुक्र वाढला, भोग विलास सुरू झाले, हस्बंड वाईफचं रिलेशन बर्बाद होऊन जाईल. तो कधी एका ठिकाणी टिकणार नाही. तो इतका खर्च करेल स्वतःच्या रॉयल्टीवर की त्याच्याजवळ पैसाच पुरणार नाही. भोग विलास मध्ये इतका लुप्त होऊन जाईल की जीवन बर्बाद होईल, पण तो त्या व्यसनला किंवा त्या सवयीला सोडू शकणार नाही. आणि नकारात्मकता कोणाच्या अंडरमध्ये कंट्रोल राहते? तर गुरुच्या समोर.
कितीही राक्षसातला राक्षस असला तरी पण गुरुच्या समोर तो नतमस्तक होईल. आणि तेव्हा त्या शुक्राला जेव्हा आपण ह्या स्वादिष्ठान चक्रावर स्थान देतो गुरु आणि केतूच्या राशीमध्ये, तेव्हा शुक्र ग्रह बॅलन्स फॉर्म मध्ये काम करते. शुक्र ग्रह प्रजनन संस्थेचा सुद्धा मूड आहे आणि स्वादिष्ठान चक्र सुद्धा प्रजनन संस्थेला गवर्न करते. त्यामुळे हे दोन्हीही चक्र आणि ग्रह एकत्र जेव्हा येत आहे तेव्हा वेल परफॉर्मन्स, बेस्ट परफॉर्मन्स मिळत आहे. त्यानंतर सूर्यग्रह. हा सूर्यग्रह कोणत्या राशीमध्ये सगळ्यात चांगलं काम करते? तर मेष आणि वृश्चिक, मंगळ आणि इंद्राच्या राशीमध्ये सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स असते. आणि तुम्ही नॅचरली बघाल, मणिपूर चक्राला सोलर प्लॅक्सिस म्हटलं जाते. त्याची ऊर्जा आणि ग्रहाची ऊर्जा जवळपास एकच आहे. त्यामुळे याचं स्थान मी मणिपूर चक्रावर केलेलं आहे. त्यानंतर येऊ आपण हार्ट चक्र. हार्ट चक्रावर मी माझ्या ऑरा स्कॅनिंग नुसार शनी ग्रहाचा प्लेसमेंट दिलेला आहे. आणि तुम्ही बघाल की ज्योतिषनुसार शनी ग्रह कोणत्या राशीमध्ये सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट वर्क करते? तर शुक्र आणि वरुण 2 नंबर आणि 7 नंबरच्या राशीमध्ये बेस्ट रिझल्ट कोण्या ग्रहाचे असेल? तर शनी ग्रहाचे. आणि जेव्हा मी शनी ग्रहाचं नेचर बघतो, एक क्रूर, स्ट्रिक्ट, अनुशासन, या अनुसार जेव्हा तो चालत आहे, तर मला असं वाटते की याचं सर्व कनेक्शन तुमच्या हार्ट सोबत आहे. का? कारण की जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला अवॉइड करत जाता, तुम्ही इनडिसिप्लिन नेचर मध्ये येता, तुमचं लव, तुमचं कम्पॅशन, तुमचे इमोशन जेव्हा सगळे डिस्टर्ब होते, त्या तुमचं सगळ्यात जास्त इम्पॅक्ट मध्ये तुमचं हार्ट चक्र आणि शनिग्रह. त्यामुळे याचं स्थान इथे अनहद चक्रावर. त्यानंतर मी बुध ग्रहाला स्थान देतो विशुद्धी चक्रावर. आणि नॅचरली ग्रहाच्या अनुसार, राशीच्या अनुसार बुध ग्रह एक्सलंट वर्क कुठे करते? राहूच्या राशीमध्ये, 6 नंबरच्या राशीमध्ये आणि स्वतःच्या 3 नंबरच्या राशीमध्ये. हे राशी सुद्धा सौम्य आहे आणि वाणीवर कंट्रोल करतात. वाणीच्या द्वारे यांचं व्यक्तित्व आहे आणि बुध ग्रह सुद्धा त्यालाच रिप्रेझेंट करत आहे. त्यानंतर चंद्रग्रह. तर चंद्रग्रह सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स, वेल परफॉर्मन्स चंद्रग्रह नंतर गुरुग्रह. विशुद्धी चक्र, गुरुग्रह, आज्ञा चक्र. मी गुरुला कोण्या चक्रावर स्थान दिलेलं आहे? आज्ञा चक्रावर. जेव्हा आज्ञा चक्रावर मी गुरुला स्थान दिलेलं आहे, तर गुरुग्रह बेस्ट परफॉर्मन्स कोणत्या राशीमध्ये करते? चंद्र राशी आणि सूर्य राशीमध्ये, 4 नंबर आणि 5 नंबरच्या राशीमध्ये, ह्या ठिकाणी. आणि मी माझ्या ऑरा स्कॅनिंग नुसार चंद्राला स्थान दिलेलं आहे इथे सहस्त्रार चक्रावर. का? कारण की सहस्त्रार चक्राचं जे नेचर आहे, तुमच्या शरीरात तुमच्या मस्तिष्क जे नेचर आहे आणि चंद्राचं जे नेचर आहे ते जवळपास सेम आहे. तुमच्या पूर्ण शरीराला शीतलता, शांती, सौम्यता प्रदान करणे, विचार करण्याची सद्बुद्धी देणे. असं म्हटलं जाते, जे योगी मेडिटेशन मध्ये अमृत तत्व ग्रहण करतात ते सहस्त्रार चक्रमधून निघते. आणि तुम्ही बघाल की चंद्राला सुद्धा अमृत तत्व सांगितलेलं आहे. चंद्राच्या कला ह्या अमृत देतात, अमृत कला प्रधान आहे. जर चंद्र ग्रह कोणाचा बॅलन्स झाला जीवनात, तर त्याचं जीवन अमृतमय होऊन जाते. त्यामुळे मी ह्या ग्रहावर, ह्या चक्रवर, या सहस्त्रार चक्रवर मी चंद्रग्रहाचं स्थान देतो. आणि राहू जो एक्सपान्शनचा ग्रह आहे त्याला मी स्थान देतो डोक्याच्या वर अर्धा 1 फूट. आणि केतू जो ग्राउंडिंग आहे, मूळ तत्वासोबत जुळलेला आहे, त्याला मी स्थान देतो तुमच्या तळपायासोबत, कारण की ते जमिनीसोबत जुळलेले आहे. तर अशा प्रकारे हे ग्रह आपल्या जीवनामध्ये वर्क करत आहे. मग तुम्ही म्हणाल दादा, हे जे ग्रह आहे, आकाशातले ग्रह, हेच ग्रह आपल्या जीवनात इम्पॅक्ट टाकत आहे? तर नाही, हे ग्रह आपल्या जीवनात इम्पॅक्ट टाकत नाही. यांचं गुरुत्वाकर्षण, यांचं गुरुतत्व
प्रत्येक प्लॅनेटचं एक मॅग्नेटिझम आहे, ते मॅग्नेटिझम आपल्या जीवनामध्ये वर्क करत आहे. त्या ग्रहांना त्यांच्या गुणधर्मानुसार एक नाव देण्यात आलं. ते नाव मूळ ग्रहांच्या ऊर्जेनुसार रिलेट करत आहे. त्यामुळे त्याची अक्षर ओळख म्हणून, जसं ए फॉर ऍपल असते, तसं सूर्यदेव, सूर्याची ऊर्जा कोण्या ग्रहासोबत मर्ज करत आहे, तर आकाशात चमकणारा तो आगीचा गोळा, त्याला सूर्य नाव दिलं. चंद्र, शीतल ग्रह, हा कोणत्या प्लॅनेट सोबत मर्ज करत आहे, तर चंद्र हा अलाइन होत आहे तुमच्या चंद्र देवासोबत, त्याच्या ऊर्जेसोबत. त्यामुळे त्याला ते नाव दिलं गेलेलं आहे, जे नाव आहे चंद्र. अशा प्रकारे प्रत्येक ग्रहाला त्याच्या गुणधर्मानुसार, त्या देवतेच्या गुणधर्मासोबत जेव्हा अलाइन केलं गेलं, तेव्हा त्याचं नाव त्याला देण्यात आलं. त्यामुळे ह्या भ्रमातून सुद्धा तुम्ही बाहेर पडा की आकाशातले ग्रह तुमच्या जीवनात काम करून राहिले नाही, त्यांचं मॅग्नेटिझम तुमच्या जीवनात काम करत आहे. रिअल मध्ये ते तत्व तसं नाही आहे. मग हे ग्रह कोण आहे? हे ग्रह देवता आहे, जे गव्हर्न करत आहे आपल्या जीवनातल्या हालचालीला. तुम्ही बघा, 12 चे 12 राशी, नवग्रह यांचं जे तत्व आहे, अस्तित्व आहे, हे मनुष्य जीवनाच्या प्रत्येक क्रियेवर, त्याच्या मेंटॅलिटीवर, त्याच्या आयडिओलॉजीवर, त्याच्या वर्किंग परफॉर्मन्सवर इफेक्ट करत आहे. आणि जो व्यक्ती ह्या एनर्जीजला बॅलन्स करते, पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये रिसिव्ह करते, तो अलाइन होऊन जाते ह्या नवग्रहांच्या एनर्जी सोबत, ह्या देवतेसोबत, आणि त्यांची आशीर्वाद, त्यांचा कृपा प्राप्त करणे सुरू करते. आता हे नवही ग्रहांचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण तेव्हा घेऊ जेव्हा आपण नवग्रहाची सिरीज सुरू करू. ठीक आहे. आता एवढं लक्षात घ्या की नवग्रह हे पूर्णपणे 7ही चक्रांसोबत अलाइन आहे. तुम्हाला त्याचे पूर्ण कन्सेप्ट पण लक्षात समजावून सांगितले, त्या राशीचे पण स्थान सांगितले, त्यानुसार ग्रहाचे सुद्धा स्थान सांगितले, आणि माझ्या ऑरा स्कॅनिंग नुसार त्यांचं प्रत्येक चक्रानुसार प्लेसमेंट सुद्धा मी तुम्हाला व्यक्त केलं. तर आता आपला हा टॉपिक आपण इथे स्टॉप करू. रिलेशन ऑफ 7 चक्रा विथ नवग्रह, हा टॉपिक आपला आज पूर्ण झाला. चला तर मग आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. आय होप सर्वांना हा विषय खूप चांगल्या पद्धतीने कळला असेल, तुम्हाला याबद्दल व्हॅल्यू ऍड झालेली असेल. जवळपास सर्व लोक मेडिटेशनसाठी रेडी सुद्धा झालेले आहेत. तर चला आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. वाह, व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. म्हणून सर बोला बोला. खूप फ्रेश वाटत आहे आज. वाह. आणि जेव्हा मणिपूर चक्रपाशी आलो होतो, रम रम जे बीज मंत्र चालू होतं, तेव्हा शिवजीची जी ध्यान मुद्रा आहे, हम्म. ते अचानक अशी जे समोर आली, चेहरा वगैरे नाही दिसत, पूर्ण त्याचा आकार आणि हा मोठी हा. मूर्ती मोठी दिसते छान ध्यान मुद्रेमध्ये. वाह. ठीक. आणि जेव्हा सहस्त्र चक्रावर आला तेव्हा एकदम डीप मध्ये असं जाते, तसा फील झाला. छान आहे. थँक्यू. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू. बोला काकू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. रात्री वेळ झाला, हो. पण झोप उघडणार नाही म्हटलं, पण व्यवस्थित त्याच टायमावर उघडले. झाली. जागवली. छान झालं मेडिटेशन वगैरे. ब्लेस यू. थँक्यू दादा. मनोज सर, गुड मॉर्निंग. हा सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मेडिटेशन चालू केलं तेव्हा थ्रोट स्टेजवर आलं होतं. अच्छा, वेळानं जॉईन झाले. ओके. मी 5:30 वाजतापासून उठलो. लिंक मी म्हटलं रिकरिंग आहे तर कालचीच असणार ते. हम्म. गुमत राहील. हम्म.
फिरून आलो मग. पण छान वाटलं. कालही छान वाटलं, मस्त रात्रीचं. आणि अचानक काल रात्री 3 तास झाले कसे ते 12 वाजले, हेच मला शॉकिंग होतं काय एकदम. एवढं 12 कसे वाजले लवकर. ओके. आजचं ब्लेस यू सर. मेडिटेशन तर मस्त होतं. आज 5 मिनिटंही बसलो ना, म्हणजे तुमचं चालू होतं हा. भलेही केलं नाही, बसलो असं ऐकत डोळे लावून, तरी हाताला एकदम असं सेन्सेशन आले होते पूर्ण हातापायाला, तळपायाला पूर्ण sensation. वा. मुंगे येऊन गेले होते. म्हणजे ब्लेस यू. खूप सुंदर. हो, थँक्यू ब्लेस यू थँक्यू. सर. ब्लेस यू. सनिका ताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. खूप छान झालं मेडिटेशन. खूप खूप भारी भारी वाटत आहे मला. अच्छा, ओके. हा, काल रात्री केलं होतं का? हो, काल रात्री पण केलं. अच्छा, ओके. छान आहे. ब्लेस यू. थँक्यू दादा. सुरभी ताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. खूप छान झाला दादा मेडिटेशन. बढिया रिलॅक्स वाटत आहे. आणि हम्म. कालचं मेडिटेशन तर बापरे सुपर एनर्जेटिक, सुपर डीप रिलॅक्स. वा. मी तर गणपती बाप्पांनाच बघत होती पूर्ण कालचे 3 तास मेडिटेशन मध्ये. छान छान. एकदम बढ़िया. खूप मस्त वाटलं. ब्लेस यू. थँक्यू दादा. ब्लेस यू ब्लेस ऑल. यू. ब्लेस यू. सुमित सर. गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग. हाँ, बहुत अच्छा लग रहा है सर। बहुत फ्रेश फील होता है। दिन भर की एनर्जी उसमें मिल जाती है सर। बहुत पॉजिटिव थॉट्स आते रहते हैं दिन भर। और फोकस हो रहा है अभी। एक्चुअली पहले जैसे डिस्ट्रैक्टेड रहता था, कोई भी काम कर रहे हैं तो दूसरे थॉट्स आ जाते थे। अब है ना, इतना फोकस हो रहा है कि नहीं, हम मतलब जिद पकड़ रहे हैं कि हाँ, मुझे मैं जो सोच रहा हूँ बस वही सोच रहा हूँ। तो ये सही. बहुत फायदा हो रहा है सर। और स्पेशली जब एक छोटा सा एक्सपीरियंस है मेरा, जब हम लोग हम्म. गाड़ी चलाते हैं, मतलब ट्रैफिक में रहते हैं, आजकल बहुत रश हो रहा है। हम्म, तो वहां पर क्या होता था कि इधर उधर ध्यान चले जाता था, कोई हॉर्न बजा दे रहा है। हाँ, फिर हम चिड़चिड़ कर ले रहे हैं कि बिना वजह हॉर्न बजा रहे हैं। तो अभी वो सब चीज को परे रखते हुए मैं सिर्फ फोकस करता हूँ कि मैं अपना गाड़ी चला रहा हूँ आराम से, बिना कोई एनर्जी लॉस हुए, मेरा माइंड का जो बैलेंस है बिना डिस्टर्ब हुए मैं आराम से गाड़ी चला रहा हूँ। तो ये बहुत बेनिफिट मिल रहा है, जिसकी वजह से एनर्जी सेव हो रही है सर। वाह. तो ये ये अच्छा एक्सपीरियंस है. चौथा दिन, हाँ चौथा दिन है सर आज मेरा। और बहुत बड़ा असर हुआ है सर इसका। मेरे पूरे घर में एनर्जी आ चुकी है। इवन मेरी वाइफ ही शेयर कर रही है कि नहीं, आज अपने घर में बहुत अजीब सा लग रहा है, बोले कुछ परिवर्तन सा लग रहा है, उसके खुद के थॉट्स है। वाह. अच्छा है. बहुत बहुत आएंगे ना, अच्छा क्यों सर। नहीं आएंगे सर. एंजल्स को बुलाएंगे. इतने डिवाइन मास्टर्स को बुलाएंगे. हम्म। गॉड एंड गॉडेसेस जब एनर्जी के रूप में आएंगे तो उनका प्रभाव तो अपने सराउंडिंग में आएगा ही. इसलिए मैं हम्म, बार बार कहता हूँ हर व्यक्ति को कि अपने ऑरा के ऊपर ध्यान दो. अपने एनर्जी फील्ड के ऊपर ध्यान दो, क्योंकि वही वो चीज है जो अट्रैक्ट हम्म, करती है. तो बराबर सर। जब ऊर्जा ही उस तरीके से रहेगी हाई लेवल पे, तो हम्म, हमारे साथ जुड़ने वाले लोग भी जो है ना, हम्म, वही लोग आएंगे हमारी तरफ. वही लोग बराबर। आकर्षित होंगे. वही सिचुएशन आकर्षित होगी जो उस हम्म, एनर्जी को मैच करेगी. हम्म, और जितनी हाई एनर्जी, जितनी ब्लेसिंग्स ज्यादा होगी, जितना हाँ। आकर्षण ज्यादा होगा, बस हमें सिर्फ संकल्प डालने की आवश्यकता है. उसे उस ऊर्जा को रास्ता दिखाने की आवश्यकता है कि तुमको किस ओर जाना है. हम्म, और दूसरा, ये जो शॉर्ट टेम्पर है, जल्दी से गुस्सा आना, चिड़चिड़ करना, अनइजीनेस होना, हाइपर हो जाना, फास्ट ब्रीदिंग करना, हाइपर सेंसिटिव होना, ये हम्म, सारी की सारी चीजें लो एनर्जी के लक्षण होते हैं. कि ऊर्जा की अच्छा। जब कमी होती है तो अंदर का जो सिस्टम होता है उसे प्रोटेक्ट करना चाहता है, उसे बचाना चाहता है. और उसे हम्म, बचाने के चक्कर में वो ऐसे रिएक्शंस देता है जिससे और ऊर्जा लॉस हो जाती सही है। है ना. लेकिन जब हम खुद ही ऊर्जा में ओतप्रोत है, हाई हम्म, एनर्जी में वाइब्रेट कर रहे हैं, तो हम्म, अभी लॉस का कोई सवाल ही नहीं उठता है. हम्म, और जो मेंटल पीस बोलो या फिर शांति, जो एकदम लविंग नेचर जो हमारे अंदर डेवलप होता है, वो सारा का सारा इस
ऊर्जा का खेल होता है। हम्म। जितनी हाई एनर्जी उतना अच्छा। बिल्कुल सर। तो आगे चल के ये लेवल पे अनुभव आएगा कि ट्रैफिक में बैठे हैं, खड़े हैं, और हॉर्न बजे जा रहे हैं, और आपने एकदम से मन में बोल दिया कि सभी लोग शांत हो जाओ, किस बात की जल्दी है। तो आप देखोगे एकदम से हॉर्न भी बंद हो जाएंगे। राइट सर, जस्ट लाइक एएनसी, हाँ सर, ऑटोमेटिक हाँ, नॉइस कैंसिलेशन। सही। जो हम लोग आजकल वो अच्छे अच्छे जो स्पीकर्स आते हैं ना सर, हेडसेट हाँ वगैरह हाँ, आते उसमें हैं। है। हाँ, तो उसमें ऑटोमेटिक नॉइस रिकंसिलेशन का एक ऑप्शन रहता है, अपने आप हो जाता है। तो तो बाहर की दुनिया से पूरी आवाज ही खत्म हो जाती है, जस्ट लाइक दैट। हाँ, हाँ सही सर। है। ठीक है सर, है ना। चलिए, थैंक यू सो मच सर, ब्लेस यू। थैंक यू ब्लेस ऑल, यू। थैंक यू सो मच, ब्लेस यू सर, थैंक यू सो मच। ब्लेस। वाह, था कौन है? निंबाळकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजपासून दिवाळी सुरू झाली. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दादा, आज एक थोडं 2-3 दिवसापासून प्रॅक्टिस करून राहिलो होतो. तुम्ही जी मुद्रा सांगितलेली होती, हो. ते ते दोन बोट, हे असं हम्म, आपलं हम्म, 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 3-4 दिवस तसे 10-15 मिनिटं झाले की असं वाटायचं आपले हात दुखून राहिले का. अच्छा. हम्म. परंतु आज मी अगदी आपल्या मूलाधार चक्रापासून त्या मुद्रेत बसलो होतो, तर सहस्रार चक्रापर्यंत मला असं जाणवलं नाही दुखून राहिले किंवा काय. पूर्ण शेवटपर्यंत करा. आणि वाह. जो आपला श्वास असतो, तो असं वाटत होतं की नुसता एक रिकामा पाईप आहे आणि मूलाधार चक्रापर्यंत तो श्वास चाललेला आहे. यस. पूर्ण नुसतं असं आत आणि बाहेर करून राहिलं, माझा तो कुठेच नाही चाललेला. आणि वाह. आत श्वास घेतला की सगळं शरीर असं पूर्ण थंडगार होऊन राहिलं होतं शेवटपर्यंत. एक ते जो डीप ब्रिथिंग म्हणत होते, ते आज मी अनुभवलं की पूर्ण तसं 2-3 दिवसापासून पिऊन राहिलं होतं, परंतु हम्म. एवढा नव्हता. आज जे छान जाणवलं शेवटपर्यंतचा श्वास, आणि पूर्ण श्वास आपला बाहेर जातोय आणि इथून पूर्णपणे इतकं रिकाम होऊन जाते. एक खूप छान झालं. वाह. एक 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 खूप एक बढिया. अनुभव रोज जमा होऊन राहिले. चला, थँक्यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. सर्वांना लॉट्स मी एक ऑफ रिक्वेस्ट लव. करतो लॉट्स ऑफ लव. लॉट्स ऑफ लव. की हे जे तुम्हाला अनुभव येत आहे ना, छोटे 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 छोटे, याला असं नका समजू की मला मोठा काहीतरी अनुभव येईल नंतरच मी डायरी मेंटेन करेल. नाही. छोटे छोटे अनुभव जेवढे पण येत आहे ना, ते लिहून ठेवा. खूप महत्वाचे अनुभव असतात हे आपल्या जीवनामध्ये. आपली स्पिरिच्युअल जर्नी, आपली प्रोग्रेस कशी होत आहे ना, त्याचा एक पूर्ण आराखडा होऊन जाते आपल्या समोर. आणि आपल्या जीवनात 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, जेव्हा कोणी व्यक्ती सेम प्रश्न घेऊन येईल ना, मुझे ऐसा लग रहा, यस ठीक है, होता है, चलो करो, कंटिन्यू करो, कंटिन्यू करो. का? कारण की तुम्ही एवढ्या ट्रस्ट मध्ये राहाल की यार हे जर्नी आहे, हे होते. हे सगळे प्रॉब्लेम येतात, अडथळे येतात, छोटे छोटे अनुभव येतात. पण जेव्हा तुम्ही नोट डाऊन करून ठेवाल ना, ही सवय लावा की नोट डाऊन करून ठेवा. काहीही अनुभव असू द्या, छोटासा अनुभव, कोणाला कोणताही एक अनुभव आला, लिहून ठेवा की आज मला मेडिटेशन मध्ये असं फील झालं. ते होता होता तुम्ही बघाल की तुम्ही इतकी जबरदस्त जर्नी कराल, इतकी सुंदर जर्नी कराल. 1 वर्षानंतरच्या पुढच्या दिवाळीत तुम्ही हीच डायरी घ्याल ना, तर की वाव, काय जीवन बदललं. आणि जर कोणा व्यक्तीने तुमची डायरी वाचली, तर तो मेडिटेशनच्या बाहेर जाऊ शकणार नाही. तो म्हणून भाऊ काही करा, पण बस हे सगळे अनुभव आले पाहिजे. का बरं सगळे लोक ह्या संसारातल्या मायेच्या मागे धावत आहे? कारण की इंटरनल जो सोल आहे ना आपला, तो हॅपीनेस, लव, कम्पॅशन, काइंडनेस याची डिमांड करत आहे. लाईट, विजडम. पण कसं आहे, आपल्याला ती मिळत नाही. तर आपण तीच वस्तू बाहेर शोधतो, संसारात शोधतो.
आणि जिथूनही आपल्याला ते थोडा थोडा अनुभव आला त्याला आपण धरून ठेवतो. पण ज्या दिवशी हे सगळे अनुभव तुमचे डीप इनर मध्ये येणं सुरू होऊन जाईल ना, मग तुमचं संसारासोबत ऑटोमॅटिकच कनेक्शन तुटून जाईल. प्रेम, करुणा, शांती हे जर अंदर भेटत आहे, तुम्ही बाहेर कुठे जा शोधासाठी? डिवाइन लाईट, डिवाइन विजडम, डिवाइन नॉलेज जर आतमधून येत आहे तर बाहेर कोण जाईल? एंजेल्स, डिवाइन गॉड, डिवाइन मास्टर सारखे जर फ्रेंड्स तुमच्या सोबत असतील तर बाहेर कोण जाईल मित्र बनवासाठी? कोणीच नाही. पण आपल्याला ते मिळालं नाही आहे म्हणून आपण बाहेर शोध घेत आहोत. आणि ज्या दिवशी कोणी व्यक्ती तुमची जर्नी ऐकेल ना किंवा वाचेल, बघेल, तो म्हणून की नाही, रिअल वर चालणारे हेच लोक आहेत आणि कनेक्ट होऊन जाईल एकदम आपल्यासोबत. तो ऑराच तुमचं बोलणं सुरू करेल, मग तुम्हाला बोलायची गरज नाहीये. तुम्ही सांगा तसंच होत जाईल. इतकं पॉवरफुल प्रेझेन्स राहील तुमच्या ऑरामध्ये या सगळ्या दैवी शक्तीचा. तर प्रणाली ताई, ते बोलायचं. हो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आजचं मेडिटेशन फार छान झालं सर. रोजचा एक्सपिरियन्स तसा ग्रोथ सारखाच वाटत आहे. कालचं मेडिटेशन असं की म्हणजे फक्त म्हणजे अश्रू वाहत होते आणि मी झिरो याच्यावर होते. म्हणजे काय असतात कर्माज वगैरे असं आणि कर्स असं, म्हणजे ते रिअलायझेशन आणि ते ते सगळं असं रिअलाइज होत होतं आणि निव्वळ अश्रू वाहत होते. सो थँक्यू सो मच एकदम. Bless you. मोरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मेडिटेशन मध्ये मजा आली सर आता. वाव. हो, एनर्जी म्हणजे शरीर पूर्ण हलका हलका होत चाललंय. आणि जे कॉन्सन्ट्रेशन म्हणलं काल 2 दिवसापासून थोडं खूप चांगलं झालंय आता. झोप काही येईना. रात्री बी चांगलं केलं, आता बी चांगलं झालेलं आहे. इथं पाहुण्याच्या घरी आलेलो आहे. ठीक आहे. हम्म. ब्लेस यू सर. व्यवस्थित झालेलं आहे. सर थँक्यू सर. ब्लेस यू. चला, तर आपण आजचं मेडिटेशन पूर्ण झालं, आजचं सेशन पूर्ण झालं. सर्वांना खूप खूप धन्यवाद. दिवाळीच्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी टू ऑल. उद्यापासून थँक्यू दादा. हॅपी दिवाळी. उद्यापासून विकेंडचं सेशन आहे. मॉर्निंग आणि नाईट रेग्युलर मेडिटेशनच्या व्यतिरिक्त मेडिटेशन होणार आहे. हे फ्री सेशन्स आहे. तुम्हाला ज्यांनाही द्यावाची इच्छा असेल, इन्व्हाइट करायची इच्छा आहे, तुम्ही त्यांना करू शकता. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू ब्लेस थँक्यू यू. थँक्यू Lots of love and gratitude. God bless you. थँक्यू.